आज आपण बनवणार आहे गौरी निमित्त थाळी। 16 भाज्यांची आहे ना थाळी बनवणार आहे। त्यासाठी मी साहित्य घेतले, पालकची भाजी, शापूची भाजी, चाकवत आहे, ही तांदळाची भाजी, मेथीची भाजी आहे, ही लाल माठ आहे। अशा 5 प्रकारच्या भाज्या आहेत। 1 2 3 4 5 6 प्रकारच्या भाज्या झाल्या त्या। आणि दुसऱ्या आपण आहे ना दुसऱ्या भाज्या घेतल्यात, शेंग घेतली, पापडी आहे, गवार आहे, फरसबी आहे, दुसरी पापडी आहे, घेवडा आणि पापडी हे पण घेतलंय आपण। याची पण आपण भाजी करणार आहे। हे झाले 6 7 8 9 10। इकडे आपण हे भाज्या घेतल्या, दुसऱ्या वांग घेतले, दुधी भोपळा, बटाटा, फ्लावर, शिमला मिर्च, गाजर याची आपण भाजी बनवणार आहे। याची वेगळी भाजी बनवणार आहे, याची वेगळी भाजी बनवणार आणि याची पण वेगळी भाजी बनवणार आणि वटाणा। आपले झाले 16 भाज्या। आता आपण भाज्या पहिला कापून घेऊया। हे पाण्यात ठेवलंय मी कापून। पहिला आपण या सगळ्या भाज्या कापून घेऊया। तोपर्यंत आहे ना आपण डाळ शिजायला घालूया चण्याची पोळ्यांसाठी। ते खोबरे घेतले मी, सुकं खोबरे अर्धी वाटी, 1 वाटी नारळ हे घेतले, शेंगदाणे, कोथिंबीर घेतली, थोडं जिरं घेणार आहे, 1 चमचे जिरं, परत धने घेणार आहे। आपण घरातला मसाला वापरणार नाही, कांदा लसूण मसाला ना वापरणार आहे आपण। इकडे आहे ना आळूची वडी घेतलीत मी, हे पण बनवणार आहे। पहिला आपण आहे ना डाळ शिजायला घालूया। ह्याचं वाटण करून घेणार आहे, शेंगदाणे बारीक करून घेणार आहे आणि ह्याचं वाटण करून घेणार आहे। 1 वाटी डाळ घेतली मी, या वाटीचं माप आहे। टाकूया थोडे हळद, शिजवून घेणार आहे। इकडे ठेवूया वरणाला डाळ, मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे, ते पण 1 वाटी घालणार आहे मी। आपली डाळ पण शिजली, इकडे चण्याची डाळ घातली, इथं मुगाची डाळ घातली शिजायला। चण्याची डाळ शिजली, इकडे आपण तेल टाकूया। तेल टाकलंय। आपण मिरचीचं वाटण करून घेतलं ना, मिरच्या 8-9 मिरच्याचं वाटण, जिरं मी टाकलं होतं याच्यात। हलवून घेऊया। भाज्या धुवून घेतल्यात ना आपण, त्या भाज्या टाकूया। मेथी, शापू, पालक, चाकवत सगळ्या भाज्या मिक्स। जिरं आणि मिरची बारीक करून घेतल्यात मी, दाखवलं नाही। जिरं आणि मिरची आहे ना बारीक करून घेतल्या। लसूण कांदा आहे तर कुठेच त्याचा वापर केला जाणार नाही। टाकूया आपण शेंगदाणे, जे आपण बारीक करून घेतले होते ना, टाकूया चवीप्रमाणे मीठ, मी जास्त मिठाचा वापर नाही करत।
आता झाकून ठेवूया मीडियम गॅस. आपली डाळ पण शिजले. वरणासाठी कढई ठेवली दुसरी. आपली भाजी आहे ना दुसऱ्या साईडला हे केली. तेल टाकूया. कढीपत्ता, जिरं, पण आपण घालूया. पापडी, गवार, चिवडा, टाकूया हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, जास्त तिखट नाही करणार, चटणी लाल मिर्च पावडर 1.5 चमचा, टाकूया शेंगदाण्याचं कूट, चवीप्रमाणे मीठ, आणि भाजी शिजण्यासाठी ना अर्धा ग्लास पाणी. बारीक गॅसवर आपण शिजवून घेऊया. आपली भाजी झाली का अजून 2 मिनिट आपण शिजवून घेऊया भाजी. बघूया भाजी झाली का आपली. झाली आपली भाजी तयार. काढून घेऊया. ही भाजी आपण इकडं हे करूया. वरणाला फोडणी. वरण भरपूर वेळा दाखवलंय.
कढीपत्ता टाकूया, लाल मिरची, मोहरी, जिरं अर्धा चमचा, हिंग, हळद, मुगाच्या डाळीचं वरण तयार. मीठ चवीप्रमाणे, थोडं एक उकळी काढून घेऊया. आपली भाजी आहे ना, पापडी गवार, ही भाजी पण झाली तयार. बघा, मीडियम गॅसवर ठेवली होती ना. करूया गॅस बंद. आता आपण भाजी बनवणार आहे, वांगा बटाटा. टाकूया कढीपत्ता, जिरं, अर्धा चमचा जिरे टाकले, हिंग, वाटण आहे ना, जे आपण खोबऱ्याचं वाटण ते टाकूया. आज आपण ह्याला ठेवूया आपण वाटण आमटीला. चांगलं परतून घेऊया. टाकूया मसाले, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर. भाजी भरपूर आहे ना, आपण टाकणार आहे 3.5 चमचे. हलवून घेऊया, थोडं पाणी वापरूया. भाजी आपण चांगली हलवून घेतली. त्याच्या भाज्या धुवून घेतल्या ना आपण, या वाटाणा, बटाटा, फ्लावर सगळं टाकूया. वाटाणा टाकलाय, फ्लावर टाकलाय, गाजर टाकलाय, भोपळा टाकलाय. दीड चमचे मीठ टाकले. आपली भाजी हलवून घेऊ.
पाणी, एक ग्लास पूर्ण पाणी ओतलंय. कुकर झाकून लावूया आणि याच्यात 3 शिट्या करून घेऊया. आता आपण आमटीला फोडणी देणार आहे. तेल चांगलं आहे. टाकूया हिंग, काश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा, त्यातला थोडासा गरम मसाला, म्हणजे आपण बारीक केलं होतं ना चण्याची डाळ, येळवणी, आपली झाली आमटी तयार. टाकूया मीठ, चवीप्रमाणे. आपल्या कुकरच्या शिट्या पण होत आहेत, आता आमटीला उकळी पण येते. आपण आता आहे ना डाळ आणि गूळ बारीक करून घेऊया. झाली आपली आमटी पण तयार. शांतते आली आहे ना. आपली डाळ पण हे झाली. डाळ आणि गूळ चटका दिला डाळीला. आता याच्यात टाकूया जायफळ, इलायची आहे, जायफळ नाही इलायची आहे. थोडस मीठ चवीप्रमाणे. गोडामध्ये मीठ टाकावं लागतं, आपण जायफळ नंतर टाकणार आहे. गॅस करूया बंद. आपलं सारण पण तयार झालं. जायफळ टाकूया. इकडे आपण भात घातलाय. आपलं पुरण पण झालंय. पीठ पण मळून घेतलंय. आता आपण पोळ्या बनवूया. टाकूया आपण. दुसरे पण टाकूया आपण.
झाले आपले दुसरे पण पोळी तयार. आता आपण खीर बनवणार आहे शेवाळ्याची. तूप टाकूया. हे शेवाळ्या घेतल्यात मी, थोड्याशा घेतले. ते आपण आहे ना दुधामध्ये टाकणार आहे. दूध पण आपलं गरम होतंय तिकडं बाजूला. आपण शेवाळ्या टाकूया. यात 5-6 काजू आहेत, चारोळे आहेत आणि पिस्ते आहेत. 2-4 टाकले. टाकूया आपण. मी तुपामध्ये नाही भाजून घेतलं कारण मग तूप याच्यात पहिलेच टाकले. शेवाळ्या भाजले होते ना आपण तुपात. टाकूया मनुके, 8-9 मनुके. चार चमचे साखर टाकल्या आपण. त्याला आहे ना उकळी काढून घेऊया आपण याची. आपण वाटण करून ठेवलेलं ना मिरची आणि जिरं ते टाकूया. कशाला माहितीये का? आळूच्या वड्याला. इथं पीठ घेऊया आपण. अंदाजे पीठ घेते मी वेळेस डाळ नाही भिजू घातली. नेहमी डाळ भिजू घालते. एक वाटी पीठ आहे पूर्ण. ह्याच्यामध्ये टाकूया आपण गरम मसाला. थोडं टाकणार आहे, अर्धा चमचा. हळद, कश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा. चवीप्रमाणे मीठ. हाताने स्मॅश करून टाकणार आहे. आणि जिरं. दोन चमचे तेल. आपल्या खिरीमध्ये टाकूया विलायची, अर्धा चमचा. म्हणजे थोडंच टाकलंय, जास्त नाही टाकलं. झाली आपली खीर तयार. गॅस करूया बंद. आणि आता आपण बनवूया आळू वडे. लिंबू पण पिळलाय मी. खास खास होऊ नये म्हणून कशाला पाण्याला लाटून घेऊया. एकदम 3 पाण्या लाटून घेते.
असे हे करून घ्यायचे. ठेवूया एका भांड्यात. आपण टाकूया आता आळूवडी. हे मी हे केलंय, मध्ये काटे लावते का माहितीये का, ते सुटू नये म्हणून तेलामध्ये. काढून घेऊया. आतून पण छान फ्राय झालंय. तर टाकूया आपण बटाटे आहे ना, ह्याच्यात असं बुडवायचे. म्हणजे सोडायची. कसे टम्म फुगले बटाटा भाजी. काढून घेऊया. बाकीचे पण असेच करून घेऊया. झाला आपला गौरी निमित्त स्पेशल 16 भाज्यांचा स्वयंपाक. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. गौरी गणपतीच्या सगळ्यांना शुभेच्छा.